अंदाज समितीचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्याच निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। अंदाज समितीचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्याच निमित्तानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोबतच आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील पाहायला मिळत आहेत। सभापती हे देखील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित राहिलेले आहेत। महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेंद्र, अंदाज समितीचं अमृत महोत्सवी वर्ष आणि त्याच अनुषंगाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, सविस्तर। नक्कीच तेजस, आज जे ते संसद अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। अंदाज समितीच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संसद आणि तसेच राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद आहे। ती आज 23 व उद्या दिनांक 24 जून रोजी विधान भवन मुंबई येथे पार पडत आहे। या परिषदेचा उद्घाटन महोत्सव आहे जो आज मध्यवर्ती विधान सभागृहात पवण येथे सर्व माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडतोय। यावेळेस जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे ते मान्यवर असे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। काही वेळात तिथे या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तेजस, अगदी महेंद्र, अंदाज समितीच्या परिषदेचे देखील आज या ठिकाणी याच कार्यक्रमामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याबद्दल अपडेट आणि कोण कोण उपस्थित आहे या कार्यक्रमाला? तेजस, आज या ठिकाणी त्या परिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि याला जे ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे उद्या दुपारी 12 वाजता ते विधान परिषद सभागृह येथे वार्ताहर परिषद आहे ती संबोधणार आहेत आणि त्यासाठी सर्व प्रसार माध्यमांनाही निमंत्रण देण्यात आले आहे। आज फक्त या जे ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि उद्या जे ती वार्ताहर परिषद आहे ती म्हणजे पत्रकार परिषद असणार आहे ती उद्या असणार आहे। अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।